पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा घातलाय, त्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नसून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं ते म्हणाले। मोहोळांनी जे काही केलेले कारनामे आहेत हे तर आता हे सुरुवात आहे। मोहोळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे। सगळेच घालत आहेत, महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे। ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोहोळांनी जे केलेलं त्या पदावर राहून, केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे 2-3 हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही, हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशीच आमची मागणी असते। तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ चुकीचे आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या। जैन धर्मीयांची जागा मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या परिवाराने हडपण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जे चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। तर रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। जे चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर जैन धर्मीयांची जागा मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या परिवाराने देखील हडपण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मुरलीधर मोहोळ चुकीचे आहेत आणि त्यांचा राजीनामा घ्या असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। त्यांची जागा कशा पद्धतीने गतिमान, ज्या पद्धतीने मुरली मोहोळ परिवाराने ती खाण्याचा प्रयत्न केला, ही पद्धत अत्यंत चुकीची आहे। साधू संत त्याच्यावर टावा फोडतायत, विनंती करतायत, बोलतायत, पण त्यांचा आवाज काय त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का नाही हे माहीत नाही। म्हणून मी पत्र लिहिलं, ह्याच्यामध्ये मुरली मोहोळ जर चुकीचे असतील त्यांच्यावर राजीनामा घेतला पाहिजे। आणि माझी मागणी आहे की ह्याच्यामध्ये यांचं इतके दिवस तुम्ही 18 दिवसात बोलला नाही आणि आज का बोलता, तर तुम्हाला पक्षाला सावरासावरी करायची का, पक्षाच्या नेत्यांना खुश करायचे का? तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी जागेच्या तपशिलाबाबत अहवाल हा उद्या येणार आहे। या जागेवर मंदिर आहे का, जागेचा तपशील काय आहे, मंदिराचं व्यवस्थापन कोण करतं, क्षेत्रफळ किती आहे, या सर्व बाबींचा अहवाल धर्मादाय आयुक्तांनी मागितला होता। त्यानुसार ट्रस्टला उद्यापर्यंत हा अहवाल द्यावा लागणार आहे। जैन बोर्डिंगची जागा विकासकाला देण्यास जैन समाजाने विरोध दर्शवलाय।